ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। आदिवासी विकास विभाग नाशिक येथील आयुक्त सौ लीना बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांचे पालन न करता त्यांचा अवमान केला असल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी उत्तर उपजिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर आणि पंचायत समिती अकोल्याचे उपसभापती मारुती देवराम मेंगाळ यांनी केली आहे। 24 ऑगस्ट 2025 रोजी संगमनेर इथे आमदार अमोल खताळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना मारुती मेंगाळ यांनी निवेदन दिलं। दरम्यान सी24 तासशी बोलताना मेंगाळ म्हणालेत की गेल्या 48 दिवसांपासून नाशिक इथे रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचारी संघटनेचे आंदोलन सुरू आहे। महिला कर्मचारी पावसात त्रास सहन करतायत। आंदोलकांना आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात पार्किंग शेडमध्ये बसण्याची सोय करण्याच्या सूचना शिंदे साहेबांनी दिल्या होत्या, मात्र आयुक्त बनसोडे यांनी त्या पाळल्या नाही। आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे। वारंवार आंदोलने होत आहेत, त्यामुळे आयुक्तांच्या कार्यशैलीवरती तीव्र नाराजी व्यक्त होतीये आणि या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्ट रोजी नाशिक इथे सकल आदिवासी समाजाच्या वतीनं विराट उलगुलान मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आज संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे जैन किलर आमदार अमोलजी खताळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची या ठिकाणी सभा संपन्न झाली। प्रचंड मोठ्या ताकदीनं ही सभा या ठिकाणी संपन्न झाली। हजारो शेतकरी बांधव, मतदार बंधू, सगळी लोक या ठिकाणी शिंदे साहेबांच्या स्वागताला या ठिकाणी उपस्थित होते। अनेक मुद्द्यांवर खरं तर चर्चा या निमित्ताने या ठिकाणी झाली। एक आशावाद शिंदे साहेबांनी या मतदारसंघातील मायबाप जनतेला दिला। या मतदारसंघातील मायबाप जनतेनं जे मतांच्या रूपानं भरभरून अशा प्रकारचा आशीर्वाद आपल्या अमोलजी खताळे साहेबांना या ठिकाणी दिले होते, त्या ऋणातून व्यक्त होण्यासाठी ही आजची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केली होती। या सभेमध्ये अनेक शेतकरी बांधवांनी, नागरिकांनी वेगवेगळे निवेदन साहेबांना दिली। त्याच अनुषंगानं आम्ही देखील सुद्धा एका मागणीचं या ठिकाणी निवेदन साहेबांना दिलं। गेले अनेक दिवसांपासून नाशिक या ठिकाणी जे रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4 जे काय आमच्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये जे शिक्षक लोक शिकवत आहेत, त्या शिक्षक बंधू भगिनींचं आंदोलन 48 दिवसांपासून त्या नाशिक आदिवासी विकास भवन या ठिकाणी सुरू आहे। आणि मग त्या आंदोलनातले जे काही प्रश्न आहेत, जे मागण्या आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांचे शिष्टमंडळ आमचे डॉक्टर जालिंदरजी बोर साहेब यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिंदे साहेबांना भेटलं होतं। त्या शिष्टमंडळाला साहेबांनी शब्द दिला होता की बाबा मागण्या जे काय असतील त्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक आहोत, त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील। परंतु पावसाचे दिवस आहे,
48 दिवस झाले ते आंदोलन त्या ठिकाणी चालू आहेत. त्या आंदोलनामध्ये काही महिला भगिनी आहेत आणि म्हणून बाहेर बसून उघड्यावर हे आंदोलन करणं शक्य नाही आणि म्हणून आदिवासी विकास भवन जे काही नाशिक आहे त्याच्या आतमधली जी काही पार्किंगची व्यवस्था आहे, आतमधलं जे काही छत आहे त्या छताखाली आंदोलकांना बसायला जागा दिली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना खरं तर त्या ठिकाणचे जे काही आयुक्त मॅडम आहे, मला वाटतं लीना बनसोडे मॅडम म्हणून त्या ठिकाणी आयुक्त आहे, त्यांना शिंदे साहेबांनी सूचना दिल्या होत्या, परंतु त्या सूचनेचं पालन त्या मॅडमने केलं नाही. शिंदे साहेबांच्या सूचनेचं पालन न करता त्यांचा अवमान कसा करतील अशा प्रकारचं काम खरं तर त्या आयुक्त मॅडम या ठिकाणी केलं आणि म्हणून आम्ही त्या आंदोलकांच्या वतीनं आज शिंदे साहेबांना पत्र देऊन हीच मागणी केली का आपल्या सूचनेचं पालन न करता त्याचं अनादरण कसं होईल अशा प्रकारचं काम त्या आयुक्त मॅडमने केलं आणि म्हणून प्रचंड मोठा रोष आयुक्त मॅडमच्या बाबतीमध्ये संपूर्ण आपल्या नाशिक विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणून त्याच अनुषंगानं उद्या नाशिक मध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं एक प्रचंड मोठा विराट अशा प्रकारचा उलगुलन मोर्चा त्या आयुक्तांच्या विरोधामध्ये निघतोय आणि म्हणून या आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना त्या पदावर निलंबन करावं अशा प्रकारची मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांना दिलंय. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर.